नेवासात नाहली बालाजी नगरी बालाजीच्या रथाचे पंढरपूरकडे प्रस्थान ग्रामस्थांकडून भव्य स्वागत। नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील श्री बालाजी महाराजांच्या रथाचे हरिभक्त परायण सुखदेव महाराज मुंगसे यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी वारी निमित्त पंढरपूरकडे मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले। यावेळी संपूर्ण गाव भक्ती रसात न्हाऊन निघाले होते। टाळ मृदुंगाच्या गजरात तसेच ज्ञानोबा तुकाराम आणि पांडुरंग हरीच्या जयघोषात भाविकांनी रथाला निरोप दिला। रथ प्रस्थान सोहळ्याप्रसंगी बालाजी देवस्थानच्या वतीने महाआरती पार पडली। ग्रामस्थांनी रथाचे पुष्पवृष्टी करून व फटाक्याच्या आतिषबाजीत गावभर मिरवणूक काढत भव्य स्वागत केले। यावेळी महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विठ्ठल नामाचा गजर केला। संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता। यावेळी उपस्थित मान्यवरांनी वारकरी संप्रदायाची परंपरा जपण्याचे आवाहन केले। बालाजी देडगाव येथून निघालेला हा रथ पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला असून भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला। या सोहळ्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थ, वारकरी मंडळी आणि विविध सामाजिक संघटनांनी विशेष परिश्रम घेतले। भक्तिभाव आणि उत्साहाच्या वातावरणात हा प्रस्थान सोहळा संपन्न झाला। या सोहळ्यासाठी बालाजी देवस्थानचे अध्यक्ष भाऊसाहेब पाटील मुंगसे, सचिव ज्ञानदेव कदम सर, खजिनदार संभाजी राजे काजळे, माजी अध्यक्ष नवनाथ महाराज मुंगसे, विश्वस्त सुभाष मुंगसे, सरपंच चंद्रकांत मुंगसे, माजी उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, बन्सी पाटील मुंगसे, चंद्रभान कदम, कैलासनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कदम, युवा नेते निलेश कोकरे, रघुनाथ कुटे पुढारी, छत्रपती प्रतिष्ठानचे मच्छिंद्र मुंगसे, सुनील शेटमुथा, पोपट बनसोडे, भाजपचे आकाश चेळे आदी ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता। तर बालाजी भजनी मंडळांनी दिंडीची शोभा वाढवत दिंडी यशस्वीरित्या पार पडण्यासाठी योग्य नियोजन करण्याचे आश्वासन दिले। या दिंडी सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी नेवासा तालुक्याचे विद्यमान आमदार विठ्ठलराव लंगे पाटील हे उपस्थित राहून वारकऱ्यांचे स्वागत केले। यावेळी आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांनी G9 मराठी 24 तास सोबत बोलताना आपली मुलाखत दिली। तर पाहूया सविस्तर। बालाजी देडगाव ते पंढरपूर दिंडीचं या ठिकाणी पंढरपूरकडे दिंडी निघालेली आहे। त्या निमित्तानं आपल्या नेवासा तालुक्याचे आमदार सन्माननीय विठ्ठलरावजी लंगे पाटील दिंडीला शुभेच्छा देण्यासाठी बालाजी देडगाव ठिकाणी आले आहेत। तर आज या ठिकाणी महाराष्ट्रभरातून आणि नेवासा भरातून या ठिकाणी दिंडी मोठमोठ्याला निघत आहे। देडगावची दिंडी या ठिकाणी निघली आहे। तर याबद्दल आपण काय सांगाल? खरं तर अतिशय पवित्र स्थळावरून श्री क्षेत्र बालाजी देडगाव ही अनेक देवदेवतांची भूमी आहे आणि या भूमीतून या ठिकाणी आदरणीय हरिभक्त परायण मुंगसे महाराजांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी आज या ठिकाणी प्रस्थान करते। खरं तर हा भव्य दिव्य दिंडी सोहळा आहे। अनेक भाविक भक्त, माता भगिनी, तरुण आणि थोर संत महंत या दिंडीमध्ये सहभागी होत आहे। खरं तर आषाढी वारी आल्यानंतर महिना 2 महिने एक उत्साहाचं वातावरण प्रत्येक भाविक भक्ताच्या मनामध्ये असतं। पांडुरंगाच्या दर्शनाची आस प्रत्येक भाविक भक्ताच्या मनामध्ये असते आणि म्हणून अतिशय उत्साहानं आपण बघतो की रस्त्याने काही दिंड्या त्या ठिकाणी मार्गक्रमण केलेलं आहे, परंतु खूप उत्साहामध्ये आणि भक्तीमध्ये लीन होऊन तल्लीन होऊन आमचे भाविक भक्त त्या ठिकाणी जात असतात। आपल्या तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी दिंड्यांनी प्रस्थान केलेलं आहे। आताच मी श्री क्षेत्र सुकळी शाकंभरी मातेच्या नावाने जी दिंडी सोहळा आहे तिथून आलो। अनेक ठिकाणी तालुक्यात जाणं झालं। खरं तर विशेष म्हणजे मागच्या वर्षीपासून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीमधून एक भव्य दिव्य दिंडी सोहळा आपल्या तालुक्यामध्ये मधून जातो। त्या दिंडी सोहळ्याचं देखील 8 तारखेला प्रस्थान झालेलं आहे आणि प्रत्येक गावामधून, छोट्या मोठ्या गावामधून, प्रत्येक गावामधून 100-200 असे भाविक भक्त वारकरी आपापल्या पद्धतीने दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। खरं तर एक आनंदाच्या वातावरणामध्ये प्रत्येक जण विठुरायाच्या भेटीच्या आस मनामध्ये घेऊन त्या ठिकाणी मार्गक्रमण करत असतो। आज या ठिकाणी पवित्र भूमी बालाजी देडगावची या ठिकाणी आहे आणि या भूमीतून देखील या ठिकाणी संत महंतांच्या मार्गदर्शनाखाली अनेक भाविक भक्त या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। मी नेवासा तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं या दिंडी सोहळ्याला खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांचा प्रवास आनंददायी हो, पांडुरंगाचं अतिशय भक्तिभावानं या सर्व आमचे माता भगिनी भाविक भक्तांचं दर्शन घडो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। G9 मराठी 24 साठी प्रतिनिधी युनुस पठाण।